नागपंचमी तसंच मकर संक्रांती निमित्त पतंगांना मोठी मागणी असते। या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात वर्षभर पतंग निर्मितीचं काम सुरू असतं। नगरमध्ये 5 लाखांवर पतंग तयार होत आहेत। या पतंगांना गुजरात आणि लखनौ इथल्या व्यापाऱ्यांची मागणी आहे, त्यामुळे तिथेही हे नगरी पतंग विक्रीसाठी पाठवले जातात। पतंगांसाठी कच्चा माल बडोदा तसंच कलकत्ता इथून मागवला जातो। मकर संक्रांतीच्या कालावधीत शहरासह जिल्ह्यातही पतंगांना मोठी मागणी असते। शहरात 5 ते 6 ठिकाणी पतंग तयार केले जातात। वर्षभर पतंग निर्मितीचं काम सुरू असतं। 4 ते 5 लाख पतंग वर्षभरात तयार होतात। त्या पतंगांना महाराष्ट्रासह गुजरात लखनौला ही मागणी असल्यानं तिथेही पाठवले जातात, असं विक्रेत्यांनी यावेळी सांगितलं। पतंगांसाठीचा कच्चा माल बडोदे, पुणे इथून उपलब्ध होतो। लहान आकारापासून ते 4 ते 5 फूट आकाराचं पतंग विक्रीसाठी उपलब्ध आहे। नगर शहरातल्या बागडपट्टी, प्रोफेसर कॉलनी, झेंडी गेट परिसर तसंच इतर किरकोळ दुकानदारांकडेही पतंग आणि मांजा उपलब्ध आहे। मागील वर्षाच्या तुलनेत 10% यावर्षी वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम पतंगांच्या दरात आता पाहायला मिळतोय। 5 रुपयापासून ते 500 रुपयांपर्यंतचे पतंग या ठिकाणी उपलब्ध आहे। नगरमध्ये निर्मिती केलेल्या पतंगांना इतर राज्यांमध्ये मागणी असते। त्याबरोबरच प्रथम उत्सवासाठी कापडी पतंग तयार केले जातात। पूर्वी याचं कापड चीनवरून यायचं, आता हे भारतात उपलब्ध होतं। तसंच आपल्याकडे मांजाही चायनाचा वापरला जात नाही, कारण चायना मांजा विक्रीवर सध्या बंदी असून महानगरपालिकेनं संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावलेल्या आहेत। कारवाईसाठी 4 पथकही नेमलेली आहेत। विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम यावेळी राबवण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे।